शांत वातावरण आहे. राम प्रभू सीतेला हाक देतात, सीते सीते सीते. लखनजी सुद्धा भाभी भाभी आवाज कुठूनच येत नाही. मा जानकी आश्रमामध्ये नाही असं राम प्रभूला कळते. राम प्रभू रुदन करतायत, विलाप करतायत. वृक्षाला विचारतात, माझी सीता तुम्ही बघितली का? विलाप करत करत पुढे 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 जात आहेत आणि त्या ठिकाणी त्यांच्या कानावर शब्द पडले, राम 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 राम. ज्या दिशेनं आवाज येतो आहे त्याच दिशेकडे राम प्रभू जात आहेत. आणि पाहतात काय तर जटायू दोन पंख तुटलेले आहे, रक्तबंबाळ अवस्थेमध्ये पडलेला जटायू. राम प्रभू धावत गेले, जटायूला आपल्या मांडीवर जटायूची मान ठेवली. विचारतात, जटायू कोणी ही अवस्था तुझी केली? जटायू शेवटचे श्वास घेत आहे सज्जन हो. आणि जटायू भगवंताला सांगतोय, नाथ दसानन यह गती केली. राम बंद करते, माझी ही अवस्था रावणाने केली. सज्जन हो, राम कार्यासाठी जटायूने आपलं बलिदान दिलेलं आहे. आपलं बलिदान दिलं सज्जन हो. जटायूची रामचरणावर दृढ प्रीती आहे. राम प्रभू सांगतात, जटायूजी सांग, तुला मी काय करू? काही नाही देवा, बस तुमच्या मांडीवर मला माझा प्राण सोडायचा आहे. रामचरणावर दृढ प्रीती ठेवणारे जटायू त्यावेळी आपलं प्राणज्योत राम प्रभू मध्ये विलीन करतायत. जटायू मरण पावलेत आणि त्यांचं शेवटचं अंतिम संस्कार राम प्रभू करतायत. आणि पुढे आता सीतेचा शोध घेत घेत पुढे पुढे सरकत आहेत. आणि पुढे पुढे जात असताना पंपा सरोवर लागलेलं आहे. शबरीला ना, शबरीला, शबरी आहे का? नाही, ही शबरी, शबरी आहे का? शबरी त्या ठिकाणी दररोज शबरीचं काम आहे. पुष्प, फूल, वृक्ष, सरळ आहे शबरी, सरळ आहे. हां हां. आणि ती शबरी दररोज पुष्प जमा करते, माला बनवते. का तर तिला मातंग ऋषींनी आशीर्वाद दिला होता, शबरी तुला भेटण्याकरिता राम प्रभू येतील, लक्ष्मणजी येतील. आणि आजचा तो दिवस धन्य दिवस आहे. पंपा सरोवराच्या दिशेनं राम प्रभू जात आहेत. राममय वातावरण बनलेलं आहे. शबरी एवढं राम नामाचं चिंतन करत होती की त्या शबरीच्या राम नामाच्या चिंतनाने सर्व वातावरण तिथलं राममय झालं. राममय झालं होतं. कुठूनही राम नामाचं स्वर त्या ठिकाणी गुंजायमान होत होते. भिल्ल जातीत जन्माला आलेली ही शबरी राम भजन करते आहे. दररोज राम प्रभूची ही वाट पाहत आहे. आज तिचं भाग्य उदयाला आलं. राम प्रभू शबरीच्या आश्रमामध्ये आले आणि त्या ठिकाणी आल्यानंतर आज ती राम प्रभूला पाहते आहे आणि प्रसन्न झाली. राम प्रभूच्या हा उठा, हे राम लक्ष्मण उठा, चला चलत चलत या तिथपर्यंत, या तिथपर्यंत चला, तिथपर्यंत उभे राहा तिथं. हे लक्ष्मण उठ, उभा राहा. आणि राम प्रभूला पाहलं, आनंदी आनंद आहे झाला तिला. आणि
शबरीचा आश्रम आज धन्य झालं. जब मेरे राम जी का शबरीचा आश्रम आज धन्य झालेला आहे. शबरी आनंदित झालेली हो. जब मेरे राम जी का आवन होगा, जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा. मेरे प्यारे नैनों को दर्शन होगा, जब मेरे राम जी का आवन होगा, जब मेरे राम जी का पावन होगा, शबरी के कुटियों का पावन, शबरी के कुटियों का पावन. आएंगे जब रघुराई तब आसन पर बिठाऊंगी, आएंगे जब रघुराई जी मैं आसन पे बिठाऊंगी, आएंगे जब रघुराई तब आसन पर बिठाऊंगी, मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी, मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी, मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी. साथ साथ लक्ष्मण जी का दर्शन होगा, साथ साथ लक्ष्मण जी का दर्शन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, जब मेरे राम जी का आवन हो, शबरी के कुटियों का पावन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा. बगिया में जाके मैं कलिया चुन लाऊंगी, बगिया में जाके मैं कलिया चुन लाऊंगी, हार बनाऊंगी मैं गले में पहनाऊंगी, हार बनाऊंगी मैं गले में पहनाऊंगी, बगिया में जाके मैं कलिया चुन लाऊंगी, हार बनाऊंगी मैं गले में पहनाऊंगी, पूजा के थाली में चंदन होगा, पूजा के थाली में चंदन होगा, पूजा के थाली में चंदन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी के
शबरीने आपल्या भावाप्रमाणे आपल्या भक्ती प्रेमाने रामप्रभूचं पूजन आणि भक्ती केलेली आहे। आणि भगवंताला सांगते, प्रभु मैं नीच जाति की हूँ, जड़ बुद्धि की हूँ, अधम हूँ, मुझे कैसी भक्ति करना है मुझे पता नहीं। भगवंताची स्तुती करते आहे सज्जनो, आणि शुद्ध भावानं केलेली स्तुती भगवंताला खूप आवडते। परमात्मा प्रसन्न झाले, खूप प्रसन्न झाले। आणि त्यावेळी भगवंताने शबरीला 9 प्रकारची भक्ती सांगितली। तुलसीदासजी बाबा वर्णन करत आहेत। नवदा भगती करवो तोहि पाई, सावधान सुंदर मन माही। नवदा भगती करवो तोहि पाई, सावधान सुंदर मन माही। प्रथम भगती संतन कर संगा, प्रथम भगती कर संतन संगा। दुसरी रती मम कथा प्रसंगा, दुसरी रती मम कथा प्रसंगा। नवदा भगती कहवो तोहि पाई, सावधान सुनो धरु मन माई। गुरुपद कंचन सेवा, तीसरी भक्ति अमान, चौथी भक्ति मम गुण संग करहि कपट तजिगा। गुरुपद पंकज सेवा, तीसरी भक्ति अमान, चौथी भक्ति मम गुण गण करहि कपट तजिगा। प्रणमा भगति करहु तोहि पाई, सावधान सुनो धरु मन माही। श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम। राम प्रभू शबरीला 9 विधा भक्तीचा प्रकार सांगताहेत। पहिली भक्ती सांगताहेत संतांची सेवा। प्रथम भगती संतन कर संगा, ही सर्वात पहिली भक्ती आहे। दुसरी भक्ती मम कथा प्रसंगा, भगवंताची कथा श्रवण करणे ही दुसरी भक्ती आहे। तिसरी भक्ती सांगत असताना श्री गुरूंची सेवा ही तिसरी भक्ती आहे। चौथी भक्ती भगवंताचं नामस्मरण गुणगान करणं आणि कपट रहित होऊन गुणगान करणं ही चौथी भक्ती आहे। पाचवी भक्ती भगवंताच्या नामाचा मंत्राचा जप करणं, जो आपण शिवरात्रीच्या दिवशी करणार आहात, भगवंताची ही भक्ती आहे। आणि त्या मंत्रावर विश्वास ठेवून त्या मंत्राचा जप करणे पंचम भक्ती आहे। सहावी भक्ती छट दंभ शील विरती बहुकर्मा, दंभ रहित कर्म ही सहावी भक्ती आहे। आणि सज्जनाप्रमाणे जीवन जगणं ही सहावी भक्ती आहे। सातव सब जग मोहिमय देखा, संपूर्ण जगत ईश्वराने ओतप्रोत भरलेलं आहे। ईश्वराला सर्व ठिकाणी पाहणं ही सातवी भक्ती आहे। आठवी भक्ती संतोष माना, जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान मानणं ही आठवी भक्ती आहे। आणि नववी भक्ती आहे स्वप्नातही परनिंदा करू नका, परदोष पाहू नका। अशी 9 विधा भक्ती सांगितली। आणि शेवटी आता शबरीला भगवंत विचारतात, शबरी आम्ही सीतेच्या शोधाकरिता निघालेलो आहोत। जनकपुत्री सीतेचा तुला जर काही पत्ता माहित असेल तर कृपया तो तू आम्हाला सांग। त्यावेळी शबरी सांगते आहे की तुम्ही पंपा सरोवराकडे जा।
ज्या ठिकाणी सुग्रीवाची राजधानी आहे आणि सुग्रीव आपल्या मित्रासह त्या ठिकाणी राहत आहेत. आपण सर्वज्ञ आहात रघुवीर, आपल्याला काही लपलेलं नाही, पण आपण आपलं मोठंपण बाजूला ठेवून मला विचारत आहात. तुम्ही पंपा सरोवराकडे जा. त्यावेळी शबरीचा भाव, शबरीचं प्रेम पाहून भगवान प्रसन्न झालेत. शबरी म्हणते आहे की आता मला आपल्यामध्ये आपण सामावून घ्या. त्या ठिकाणी शबरी हनुमंतराय, त्या ठिकाणी शबरी आपला देह, आपला प्राण प्रभूला समर्पित करते आहे. शबरी निजधामाला गेलेली आहे. भगवंत आता पंपा सरोवराकडे वाटचाल करताय. चला सरोवर शबरी जा, शबरी जा, चला चलत राहा. 351 शबरी जा, तुम्ही चलत राहा. किसकिंदा चला, तुम्ही चलत राहा. शबरी जाऊ द्या, शबरी जाऊ द्या. हाँ चलत रहा. आगे आगे चले बहुरी रघुराया, विषमक पर्वत नियर आया. आगे चले बहुरी रघुराया, विषमक पर्वत नियर आया. विषमक पर्वत नियर आया. कह सचिव सहित सुग्रीवा, आवत देखी अतुल बल सीवा. सचिव सहित सुग्रीवा, आवत देखी अतुल बल सीवा. आवत देखी बगिल सव सीवा. अति सबित कह सुनु हनुमाना, अति सबित कह सुनु हनुमाना. पुरुष जुगल बल रूप निदाना. आगे चले बहुरी रघुराया, ऋषिमुख पर्वत निराया. ऋषिमुख पर्वत निराया. ऋषिमुख पर्वत निराया. ज्यावेळी जात आहे त्यावेळी सुग्रीवाने पाहिलं, अरे हे दोन बालक कोण आहेत, कोण पुरुष आहेत ते? दोन पुरुष कोण आहेत? सुग्रीवच्या मनामध्ये भय निर्माण झालेला आहे आणि सुग्रीवाला असं वाटलं की वालीनच आपल्याला मारण्याकरता यांना पाठवलं की काय. हनुमंतराला सांगतात, हनुमानजी जाओ जरा परीक्षा करके आओ. हनुमंतरायाची एंट्री होते आहे. हनुमंतलाल की जय. पवन सुत हनुमान की जय. या चला हनुमंतला पुढे घ्या. हनुमंतराय येत आहेत. ब्राह्मणाचं रूप आहे पण इथं आपण हनुमंताच्या रूपात पाहत आहोत आणि एकदम रामाच्या पुढे उभे झालेत. रामाच्या पुढे उभे झालेत आणि राम प्रभू समोर उभे आहेत. महाराज ब्राह्मणाचं रूप धारण करून त्या ठिकाणी हनुमंतराय परीक्षा घेत आहेत की कोण आहे. त्यावेळी विप्र रूप धरी कपित गयहू. विप्र रूप म्हणजे ब्राह्मणाचं रूप धारण केलं. माथ नाही पुछत असं नमस्कार केला आणि नमस्कार करून त्या ठिकाणी विचारलं, को तुमर श्याम गौर शरीरा, आपण कोण आहात? आणि हे मागे उभे आहेत गौर शरीर, हे कोण आहेत? आपण श्याम शरीर कोण? विचारलं महाराज. त्यावेळी राम प्रभू सांगतायत, कौशलेश दशरथ के ना जाए, हम अपि तू बचन मानी बन आए. कौशल्या नंदन मी राम आहे आणि आमच्या पित्याच्या वचनाला पूर्ण करण्यासाठी वनात आलेला आहोत. हा माझा भाऊ लक्ष्मण आहे असं म्हटलं महाराज. जसं राम असे शब्द हनुमंतरायांनी ऐकलेत, हनुमंतराय जणू नाचायलाच लागले. नाचा. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. वा वा. आणि मग
राम प्रभूंनी जय श्री राम प्रभूंनी विचारत आपण कोण? हनुमंतराय म्हणतात प्रभु आपको तो सब पता है, हम अज्ञानी हैं और आपको सब पता है। त्या ठिकाणी परिचय झाला आणि आता सुग्रीवाला समजलं, इशारा केला की शत्रू नाही मित्र आहेत आणि आपल्या खांद्यावर बसवलं, तुम्ही नका बसू, आणि एकदम सुग्रीवाकडे आणलेला आहे। सुग्रीवांची आणि राम प्रभूची मैत्री त्या ठिकाणी हनुमंतराय करतायत, करून देत आहेत। अग्नीत साक्षी मानून राम आणि सुग्रीवाची भेट होते आहे। सुग्रीव सुग्रीवांची भेट होते आहे। राम आणि सुग्रीवांची भेट झाली का? रामाने विचारलं, सुग्रीवांनी आपलं दुःख सांगितलं। माझी पत्नी, माझ्या पत्नीला माझ्या भावाने आपल्या ताब्यात घेतलं। वाली हा सुग्रीवाचा भाऊ आहे। वृत्तांत सांगितला, इतिहास सांगितला आणि त्यावेळी राम सांगतायत, चिंता करू नका सुग्रीवजी, एकाच बाणाने मी त्या वालीला संपवेल। त्यावेळी सुग्रीवाला विश्वास बसत नाही। विश्वास संपादन करण्याकरिता बसण्याकरिता दुदुंबी नावाचे मोठं एक राक्षसाचं हाड त्या ठिकाणी पडलेलं आहे। रामाला सांगतात, तुम्ही या हाडाला दूर फेका। राम प्रभू स्पर्श करतात, ते हाड दूर फेकल्या जाते। विश्वास बसतो आणि विश्वास बसल्यानंतर आता सुग्रीवजी वृत्तांत सांगतायत, किष्किंधेचं राज्य वालीकडे आहे आणि वालीनं माझी पत्नीचं अपहरण केलं। राम सांगता, चिंता करू नको, तू जा वाली सोबत युद्ध कर, मी तुला सहाय्य करेल, मी एकाच बाणाने त्या वालीला मारेल। आणि त्यावेळी पाठवलं महाराज, आणि वाली आता आपल्या किष्किंधेमध्ये राजसिंहासनावर बसलेला आहे। वाला वाला राम सीता बाजूला, राम बाजूला, कोपऱ्यात, राम कोपऱ्यात। सुग्रीवाला वाली सोबत युद्ध करण्याकरिता पाठवलं। सुग्रीव किष्किंधेच्या मुख्य प्रवेशद्वारामध्ये आला आणि वालीला हाक देतो आहे, वाली वाली वाली, युद्ध के लिए बाहर निकल। वाली आवाज ऐकतो आणि वाली सुग्रीवाचा आवाज ऐकून बाहेर येतो आहे। सुग्रीव सांगतो आहे, युद्ध कर। लय मोठा दोघांचं युद्ध होते आहे। सुग्रीवाच्या पाठीवर हात, पाठीवर सुग्रीवाच्या आणखी डबल सुरू। मार खातोय, तुम्ही पळून जातो, तुम्ही
वाली बसा खाली. सुग्रीव रामाजवळ धावतच जातोय. हे धावा रामाकडे, राम प्रभूकडे, आणि संपूर्ण शरीर वालीच्या त्या गदेच्या प्रहाराने खिळखिळ झालेला आहे. रामाला सुग्रीव सांगता है, प्रभु मैंने आपको पहले ही कहा था कि वाली की शक्ति का कोई मुकाबला नहीं कर सकता, वह बहुत बलवान है. रामाला मोठी दया येते. राम वालीच्या अंगावरून हात फिरवतात, सुग्रीवाच्या अंगावरून हात फिरवतात. आणि त्याचा हात फिरवतात, महाराज सर्व दुःख दूर होऊन जाते. पुन्हा राम सांगता है, सुग्रीव और एक बार जाओ, एक बार जाओ. अब मैं वाली को जीवित नहीं छोडूंगा. सुग्रीव सांगतो आहे, तुम्ही आधी का असं केलं नाही? म्हटले तुम्ही एक सारखेच दिसता, आणि जर मी बाण सोडला असता आणि तो बाण वालीला न लागता तुला लागला असता तर माझ्या मित्रत्वामध्ये, मित्रत्व जो भाव आहे, जो धर्म आहे, त्याच्यामध्ये फार मोठा एक दोष लागला असता. म्हणून आता मी तुला एक जयमाला, वरमाला या ठिकाणी घालतो आहे, आणि ती वरमाला घातल्यानंतर मी तुला ओळखणार, आणि त्यावेळी मी बरोबर वालीलाच बाण मारणार आणि त्याला संपवणार, असं त्या ठिकाणी रामप्रभू सांगतायत. पुन्हा हा सुग्रीव किष्किंधेच्या प्रमुख दारोद्वाराजवळ येतो आहे आणि म्हणतोय, वाली निघाल बाहेर. वाली येतो आहे. पुन्हा युद्ध सुरू आहे. राम राम सुग्रीवाला असं वाटते की आताही राम आपलं सहाय्य करणार नाही. सुग्रीवाला असं वाटतं आता मरावं लागणार. रामप्रभू पाहतात सुग्रीव आता विव्हळ झालेला आहे, आणि बरोबर राम नेम साधतात आणि फिरून घेणार आणि छातीवर, आणि बाण त्या ठिकाणी सोडतात. सोडा बाण. राम धावतच येत आहेत आणि वालीच्या जवळ येऊन उभं राहिले, आणि वाली जवळ उभं राहून वालीला सांगतात, ए वाली, तू अधर्म केलास, तू भावाची पत्नी आपल्या जवळ ठेवली, हा अधर्म आहे. वाली सांगतोय, राम, तुम्ही तर धर्माची मूर्ती आहात, आणि धर्माची मूर्ती असून तुम्ही अधर्म केलात, मला लपून बाण मारलात. त्यावेळी राम सांगतायत, तू फार अधर्म केलात, पण तुझ्यासाठी मला हा धर्म करावा लागला. सजनो, वाली त्यावेळेस आपला जो भाऊ आहे, आपला जो मुलगा आहे अंगदाचं हात रामप्रभूच्या हातात देतात आणि सांगतात, राम, याचा सांभाळ करा. आज रघुवीर वालीला सांगतायत, तुला काय पाहिजे? तुला मी जिवंतही करू शकणार,
पण वाली सांगतोय नाही, बस अंत राम काही आवत नाही, शेवटच्या क्षणामध्ये राम मुखामध्ये येत नाही. पण माझं भाग्य हे आहे की आज माझ्या पुढे साक्षात राम उभा आहे. म्हणून मला आता जिवंत राहायचं नाही, मला आता तुझं दर्शन करत करत, तुझं नामचिंतन करत करत माझा प्राण सोडायचा आहे. पण प्रभू, या अंगदामध्ये माझ्या एवढी शक्ती आहे, या अंगदाला आपल्या जवळ ठेवा. अंगदाचा हात राम प्रभूच्या हातात दिला आणि वाली त्या ठिकाणी आपली प्राणज्योत राम प्रभूच्या हृदयामध्ये समाविष्ट करतात. वालीचा त्या ठिकाणी उद्धार होतो आहे. आणि पुढे आता अंगदजी ला सोबत घेऊन राम प्रभू हा घेऊन जा. झोपता काय? जा जा तुम्ही सुग्रीव थांबा, सुग्रीव थांबा फक्त. किष्किंधा कांड या ठिकाणी विराम घेते आहे. आपण सुंदरकांडामध्ये प्रवेश करत आहोत. थोडंसं भजन आपण सर्वांनी करावं. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. जटाधराय शिव जटाधराय, हर हर भोले. श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में, श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में, देख लो मेरे दिल के नगीनों में, देख लो मेरे दिल के नगीनों में, श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में, श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में.
सीना है सबको ये दिखला दिया। भक्ति में मस्ती है बेधड़क दिखला दिया। भक्ति में मस्ती है बेधड़क दिखला दिया। कोई मस्ती ना कोई मस्ती ना सागर पीने में। कोई मस्ती ना सागर पीने में। श्री राम जानकी बैठे मेरे सीने में। श्री राम जानकी बैठे मेरे सीने में। देख लो मेरे दिल के नगीनों में। देख लो मेरे दिल के नगीनों में। श्री राम जानकी बैठे मेरे सीने में। श्री राम जानकी बैठे मेरे सीने में। रामचंद्र भगवान की जय। रामप्रभूंनी सुग्रीवाचं कार्य केलं. आता सुग्रीवाला रामप्रभूचं कार्य करायचं आहे. त्यासाठी सुग्रीवांनी संपूर्ण वानर सेना एकत्र बोलावली आणि सुग्रीवांच्या सोबत रामप्रभूंनी सुग्रीवाला किष्किंधेचं राज्य दिलं. आणि 4 महिने रामप्रभू तपश्चर्या करतायत, साधना करतायत. 4 महिने झाल्यानंतरही हा सुग्रीव राम कार्य करण्याकरता पुढे येत नाही. त्यावेळी हनुमंतरायाला रामप्रभू सुग्रीवाकडे पाठवतात. हनुमंतराय सुग्रीवांना रामप्रभूचं कार्य करण्यासाठी प्रेरणा देत आहेत. आणि त्या ठिकाणी सुग्रीव राम कार्य करण्याकरता संपूर्ण वानर सेनेला एकत्रित बोलावतो आहे. आणि सीतेचा शोध घेण्याकरिता 3 तुकड्या बनवल्या. एक पूर्व दिशेकडे पाठवलीत, एक पश्चिमेकडे पाठवलीत आणि एक उत्तर दिशेकडे पाठवलीत. आणि 4थी तुकडी जी आहे त्यामध्ये अंगद आहे, सुग्रीव आहे, हनुमान आहे, नल आहे, नील आहे, जामवंत आहे. हे सर्व दक्षिण दिशेकडे जाण्यासाठी तयार झालेले आहेत. रामप्रभूचं दर्शन सर्व घेत आहेत. आणि रामप्रभूचं दर्शन घेऊन सर्वात शेवटी हनुमंतराय रामाचं दर्शन घेत आहेत. घ्या. आणि रामप्रभू हनुमंतरायाला मुद्रिका देत आहेत, अंगठी. आणि ती अंगठी हां इथं समोर घ्या. ती अंगठी हनुमंतराय आपल्या हातात घेत आहेत. आणि हातात घेतल्यानंतर हातामध्ये घ्या, उजव्या हातात घ्या ना. हां जय श्री आणि राम सांगतायत, हनुमान आपको मेरा कार्य करना है. रामप्रभू हनुमंतरायाला सांगतायत, हनुमान तुझे मेरा कार्य करना है. डोक्यावर हात ठेवतात महाराज हनुमंतरायाच्या रामप्रभू. आणि हात ठेवल्यानंतर हनुमंतराय नतमस्तक होतात. म्हटले, प्रभु मैं आपका कार्य करने के लिए ही मेरा अवतार हुआ है. आणि आता हनुमंतराय आणि सुग्रीवाची तुकडी आता सीतेचा शोध घेण्याकरिता निघालेली आहे. सज्जनो, हनुमंतराय विचार करतायत की ही जी मुद्रिका रामप्रभूने दिली ही सीता मातेला देण्याकरिता दिली. आपल्या स्वामींनी उभे राहा, आपल्या स्वामींनी तुम्ही बसा, ते तुम्ही उभे राहा, उभे राहा, हलू नका, बसा. तिकडे पहा, तिकडे पहा, समोर रामाला बसवा खाली. हनुमंतराय विचार करतात की ही अंगठी कुठं ठेवायची, अंगठी. मी रामाचं कार्य करण्याकरता जात आहे. डोक्यावर ठेवली तर पडून जाण्याची भीती. आपल्या स्वामीची अंगठी आहे, आपल्या हातात जर घातली
बोटात जर घातली तर अविवेक होईल. बरं, शरीरावर कुठं ठेवायची? एवढे कपडे नाहीत आणि कपडे जे आहेत त्याच्यात त्याने खिसे नाहीत, कुठं ठेवायची? जर खिसा असता तर खिशात ठेवली असते. बर, मग ठेवायची कुठं मुद्रिका? आपल्या जानव्यात बांधून ठेवायची का? जशी लोक किल्ल्या बांधून ठेवतात, जुनी माणसं बांधून ठेवायची. कुठं ठेवायची? विचार करताय. हातात ठेवली तर महाराज, सीता मातेच्या शोधाकरिता मी चाललो आणि एखादा राक्षस जर माझ्या समोर आला आणि त्याला जर मुष्टीचा प्रहार मी केला आणि त्यामध्ये जर माझ्या हातून जर ती मुद्रिका पडली तर ते योग्य होणार नाही. करावं काय? त्यावेळी विचार करतायत. शेवटी लक्षात आलं की ही राम नामाची मुद्रिका, याला एकच ठिकाण आहे आणि ते म्हणजे आपलं मुख. मेली मुद्रिका मद मुखरा, मेली मुद्रिका मेली मुद्रिका मद मुख माई, जलधी नांगी गए अचरज नाही, दुर्गम काज जगत के जेते, सुगम अनुग्रह तुमरे देते, मेली मुद्रिका मेली मुख माही, राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम. राम नाम हा जिभेचा अलंकार आहे. आपल्या इंद्रिय, आपले जे शरीर आहे त्या शरीरामध्ये प्रत्येक भागाला अलंकार आपण दिलेत, पण जिभेचा अलंकार आपल्याला माहित नाही. हनुमंतराय सांगतात जिभेचा अलंकार राम नाम आहे. राम नाम आपल्या मुखात असलं पाहिजे म्हणून हनुमंतराय ती राम नामाची मुद्रिका आपल्या मुखात धारण करतात आणि दक्षिण दिशेकडे निघालेत, शोध घेतायत. सर्वांना तहान लागलीत महाराज, सर्व तहानेने व्याकुळ झालेत, पण हनुमंतरायाला तहान लागली नाही. का लागली नाही? कारण हनुमंतराय रामप्रभूच्या आशीर्वादाच्या कृपाछत्राखाली सीता मातेचा शोध घेत आहेत म्हणून तहान लागली नाही. दुसरं तहान का लागली नाही? हनुमंतरायाच्या मुखामध्ये राम नाम होतं, राम नामाची मुद्रिका होती आणि राम नामाची मुद्रिका असल्यामुळेच हनुमंतरायाला तहान लागली नाही. जसं आपण पेपरमिंटची गोळी आपल्या तोंडात ठेवतो ना, तर त्यानं तहान लागत नाही. काही चिंगम खातात, हां, पण इथं राम नामाची मुद्रिका मुखात आहे, तहान लागली नाही आणि शोध घेत आहे. दूरच पाहलत अनेक मंदिरं, अनेक बगीचे, अनेक वनामध्ये ते फिरतायत आणि त्या ठिकाणी थकलेत आणि एका ठिकाणी जाऊन बसली सर्व वानर सेना. त्या ठिकाणी स्वयंप्रभा नावाची तपस्विनी राहते आहे आणि ती पाहते आहे. विचारलं, आपण कोण? म्हटले, आम्ही रामाचे दूत आहोत आणि सीता मातेचा शोध आम्ही घेत आहोत. त्या ठिकाणी त्या स्वयंप्रभेनेच हे सांगितलं. तुला कसं कळलं? त्यावेळी ती सांगते आहे, त्रेतायुगामध्ये भगवान मनुष्य अवतार धारण करतील आणि सीतेच्या शोधाकरिता रामदूत या ठिकाणी येतील आणि त्यावेळी तुझी समाधी तुटेल असा वर या स्वयंप्रभेला मिळालेला होता आणि आज तुम्ही आल्यामुळे माझी समाधी तुटली. त्यावेळी सुग्रीव विचारतो आहे, आमचं कार्य कसं होईल? आम्ही निघालो आहोत. त्या ठिकाणी ती स्वयंप्रभा म्हणते आहे, तुम्ही इथून जा, समुद्राच्या किनारी तुम्ही जा आणि समुद्राच्या किनारी पाठवते आहे. संपूर्ण सुग्रीव सेना, वानर सेना समुद्राच्या अलीकडच्या किनारी येते आहे आणि त्या ठिकाणी संपाती नावाचा जटायूचा भाऊ त्या ठिकाणी आहे, वृद्ध झालेला आहे आणि त्या ठिकाणी तो संपाती हा पक्षी आहे.
समस्त वानर सेनेकडे पाहून तो आज फार खुश झाला. म्हटले, वा, आज विधात्याने मला कितीतरी खाण्याकरिता पाठवलेलं आहे, आज माझं पोट पूर्ण भरणार. असं ज्यावेळी संपाती म्हणतो त्यावेळी अंगद म्हणतो आहे, अरे बापरे, कुठं तो जटायू ज्यानं राम कार्यासाठी आपला प्राण समर्पित केला, आणि कुठं संपाती. संपातीने जटायूचं नाव ऐकलं आणि तो विचारतो आहे, तुम्हाला जटायूबद्दल कशी माहिती, तुम्हाला जटायू कुठं भेटला? म्हटले, राम कार्यासाठी समर्पित झालेत. माझा भाऊ मेला, हा राम कार्यासाठी मेलात. संपाती त्या ठिकाणी निर्णय घेतो आहे की मलाही राम कार्य करायचं आहे. त्यावेळी संपाती समस्त वानर सेनेला म्हणतो आहे, मला दूरचं दिसते, मला समुद्राच्या पलीकडचं दिसते, सीतेचा शोध घेण्याकरिता तुम्ही निघालेले आहात. मी सांगतो सीता कुठं आहे. सीता ही रावणाच्या लंकेमध्ये अशोक वाटिकेमध्ये बसलेली आहे. त्या ठिकाणी आता हे लक्षात आलं, सर्वांना समजलं, कळालं की सीता ही लंकेमध्ये आहे. आता समुद्र उल्लंघन करायचं आहे. प्रश्न आता समुद्र उल्लंघनाचा आहे. सर्व वानरसेना समुद्राच्या काठावर उभी आहे आणि त्या ठिकाणी कोण आता समुद्राचं उल्लंघन करेल? जामवंतजी समोर आलेले आहेत आणि त्या ठिकाणी सर्व वानरसेना आपल्या शक्ती सांगते आहे की आम्ही इतकं योजन उडू, आम्ही इतकं योजन जाऊ शकतो. मोठं कठीण आहे समुद्र उल्लंघन करणे. त्या ठिकाणी अंगदजी पुढे आलेत आणि अंगदजी पुढे येऊन सांगतायत की मी उडू शकतो, पण लंकेत जाऊ शकतो, पण त्या ठिकाणून मला परत येता येणार नाही. मला त्या ठिकाणी अक्षय कुमाराचं दर्शन झालं. अक्षय कुमार जर मी पाहिला तर माझी शक्ती नष्ट होईल, म्हणून मला पुन्हा इकडे परत येता येणार नाही. अंगदजी बाद झाले. जामवंत म्हणतायत की मी जाऊ शकतो, येऊ शकतो, पण वृद्ध असल्यामुळे माझी शक्ती इथं काम करणार नाही. आता कोण आहे? हनुमंतराय एका बाजूला मौन उभे आहेत आणि मौन उभे असताना जामवंताचं लक्ष हनुमंतरायाकडे गेलं आणि मालकोस आणि जामवंताच्या जवळ जामवंत हनुमंतरायाच्या जवळ आले. कहि रिचपति सुनौ हनुमाना, कहि रिचपति सुनौ हनुमाना, कहि रिचपति सुनौ हनुमाना, कहि रिचपति सुनौ हनुमाना. का चुप साधि रहेऊ बलवाना, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम. कहो रिचपति सुनौ हनुमाना, कहि रिचपति सुनौ हनुमाना, श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम. जामवंत जी हनुमंतरायाला सांगतायत, हनुमान जी आप मौन क्यों खड़े हो? आपका जन्म राम कार्य करने के लिए हुआ है. सज्जनों, जामवंत जी सांगतात तुझा जन्म राम कार्यासाठी झालेला आहे. हनुमंतराय हे शब्द ऐकतात आणि एकदम पर्वताकार झालेले आहेत. आतापर्यंत हनुमंतराय धाडस करत नव्हते. का? कारण त्यांची शक्ती लुप्त झालेली होती. पण जामवंत त्यांच्या शक्तीचं स्मरण त्यांना करून देतात आणि त्यावेळी हनुमंतराय आता विशाल विक्राळ मोठं रूप धारण करतायत. कशामुळे? तर जामवंताच्या वचनामुळे. जामवंत मैं पूछूं तो ही मी म्हणणार नाही उचित शिखावू बीज हो मोही. त्या ठिकाणी
आता जामवंतांचे शब्द ऐकलेत आणि ऐकल्यानंतर आता समुद्र उल्लंघनाकरिता हनुमंतराय तयार होत आहेत. मालकंस मध्यम उल्लंघ सिंधो सलीलम सलीलम उल्लंघ सिंधो सलीलम सलीलम उल्लंघ सिंधु सलीलम सलीलम उल्लंघ सिंधो सलीलम सलीलम उल्लंघ सिंधु सलीलम सलीलम यह शोकभग्नि जनकात्मजाया आदाय तेनेय ददाहलंका नमामि तं प्राञ्जलिराजनयम् उल्लंघ सिंधु सलीलम सलीलम उल्लंघ सिंधु सलीलम सलीलम जामवंत के वचन सुहाए वाजवा सुनी हनुमंत हृदय अति भाए. हनुमानजीला जामवंतांचे शब्द प्रिय वाटले आणि त्यांनी यात्रा प्रारंभ करण्याची तयारी केलेली आहे. आपल्या मित्रांना सांगतायत सर्व माझे मित्र या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनी ऐकावं. मला विश्वास आहे भगवत कार्य निश्चित होईल. मी तुम्हाला एकच सांगू इच्छितो, मी सीता मातेच्या शोधाकरिता समुद्राचं उल्लंघन करत आहे. तेव्हा तुम्ही सर्वांनी याच ठिकाणी थांबायचं. कोणीही राम प्रभूकडे जाणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावी. उल्लंघ सिंधू सलीलम सलीलम उल्लंघ सिंधु सलीलम सलीलम मी परत येईपर्यंत कोणीही इथून जाणार नाही आणि कोणी उपाशी राहणार नाही. कंदमुलं खायचे, रामाचं भजन करायचं, माझी वाट पाहायची. उपाशी कोणी राहणार नाही. सज्जनो, हनुमंतरायांनी या सर्वांना समुद्राच्या काठावर बसवून राहावं असं सांगितलं. का असं सांगितलं असेल हनुमंतरायांनी? त्याच्या पाठीमागचा काय भाव आहे? सज्जनो, हनुमंतरायाला हे माहित आहे की लंकेमध्ये भयंकर संकट आहेत, भयंकर राक्षस आहेत आणि ज्यावेळी संकट येईल त्यावेळी इकडच्या काठावरचा एकही वानर हनुमंतरायाला सहाय्य करू शकणार नाही, तो तिथे येणार नाही. मग का बसून ठेवलं? उल्लंघ सिंधू सलीलम काही नाही करायचे. उल्लंघ सिंधु सलीलम सलीलम त्या ठिकाणी असं काय काम पडलं हनुमंतरायाला की त्यांना तिथे बसून ठेवलं? सज्जनो, हनुमंतरायाची दृष्टी फार उच्च आहे, फार मोठी आहे आणि त्यांच्या दृष्टीमध्ये थोडासा सुद्धा मळ नाही. त्यांना हे माहित आहे मी जर सीतेच्या शोधाकरिता गेलो आणि आपले सर्व वानर सेना राम प्रभूकडे जर गेली, परत गेली, तर त्यांना होणार काय? सर्व श्रेय मला एकट्याला मिळेल. ज्यावेळेस मी परत येईल आणि एकटा राम प्रभूकडे जाईल त्यावेळेस सीता माता शोधण्याचा जे श्रेय आहे तो मला एकट्याला मिळेल. ते मला एकट्याला नको आहे. राम कार्य करण्याचा श्रेय एकट्याला नको आहे, सर्वांना तो श्रेय मिळावं. ते श्रेय मिळावे म्हणून हनुमंतराय सर्वांना सांगतायत कोणी इथून जाणार नाही, जागा सोडणार नाही. उल्लंघ सिंधू सलीलम सलीलम उल्लंघ सिंधु सलीलम सलीलम हनुमंतराय आता समुद्र उल्लंघन करण्याची तयारी करत असताना पुन्हा पुन्हा रामाचं चिंतन करतायत आणि एका पर्वतावर जाऊन उभे झाले.
त्या पर्वतावर उभे झाले. पर्वत स्थिरतेचं प्रतीक आहे. हनुमंतराय या प्रवासामध्ये राम नामाचं स्मरण करत करत प्रवास करणार आहेत आणि पुन्हा चिंतन करतायत. रंग सिंधू सलीलम सलीलम रंग सिंधू सलीलम सलीलम बार बार रघुवीर समारी करके पवन तनय बलभारी. उल्लंघ सिंधू सलीलम सलीलम उल्लंघ सिंधू सलीलम सलीलम. हनुमंतराय मैनारू नावाच्या पर्वतावर जाऊन उभे झाले आणि त्या ठिकाणी थोडा विश्राम करतोय. विश्राम करण्यासाठी मैनारू पर्वत हनुमंतराला विनंती करतोय. सजनो, हनुमंतरायाची यात्रा ही भक्तीची यात्रा आहे आणि भक्तीच्या शोधाची यात्रा आहे. हनुमंतराय मैनारू पर्वताला सांगतायत, मैनारू तुझं धन्यवाद, पण मी विश्रांती घेणार नाही. मला राम कार्य करायचं. भक्तीच्या शोधाकरिता निघालेल्या साधकांनी विश्राम करायचं नसते. हनुमंतराय सूत्र देतात. मस्तकाला हात ठेवला आणि त्या ठिकाणी हनुमंतरायाचा प्रवास सुरू झाला. उल्लंघ सिंधू सलीलम सलीलम उल्लंघ सिंधू सलीलम सलीलम. भक्तीच्या यात्रेकरिता निघालेल्या साधकांच्या जीवनामध्ये 3 संकट येतात. हनुमंतरायाच्या या समुद्र प्रवासामध्ये 3 संकट आले. पहिलं संकट आलं, जात पवन सुत देव न देखा. सर्व देवांनी पाहिलं. हनुमान सीतेच्या शोधाकरिता जात आहेत आणि त्या देवांनी परीक्षा घेण्याचं ठरवलं. आकाशातून पहिलं संकट हनुमंतरायाच्या समोर आलं. उल्लंघ सिंधू सलीलम सलीलम उल्लंघ सिंधू सलीलम सलीलम. सर्व देवतांनी हनुमंतरायाची परीक्षा घेण्याकरिता सुरसा नावाच्या राक्षसींना समुद्रामध्ये पाठवलं आणि ही सर्पमाता आहे सुरसा, भयंकर आहे. हनुमंतराय समोर जात आहेत. आकाश मार्गामध्ये सर्वात आधी सुरसा नावाची राक्षसी हनुमंतरायाच्या समोर आली आणि हनुमंतरायाला सांगते, मैं तुझे खा जाऊंगी. हनुमानजी तिला सांगतायत, मला खाण्यामध्ये जर तुला आनंद मिळत असेल तर तू मला खाऊन टाक, हे माझं अभाग्य ठरेल. पण मला आधी राम कार्य करून परत येऊ दे. उल्लंघ सिंधू सलीलम सलीलम उल्लंघ सिंधू सलीलम सलीलम. सुरसा म्हणते आहे, नाही, तू वानर आहेस आणि वानराचा काय भरोसा, आताच तुला मी खाणार. हनुमंतरायाला खाण्याकरता आपलं मुख उघडते. सज्जन, मुख उघडते. तिनं मुख उघडलं. हनुमंतरायाने तिच्या मुखापेक्षा दुप्पट आपलं शरीर मोठं केलं. तिनं पुन्हा हनुमंतरायाला खाण्यासाठी आपलं मुख हनुमंतरायाच्या शरीरापेक्षा आणखीन वाढवलं. हनुमंतरायाने अधिक आपलं शरीर मोठं केलं. उल्लंघ सिंधू सलीलम सलीलम 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 उल्लंघ सिंधू सलीलम सलीलम. हनुमंतराय अधिक शरीर मोठं करतायत. सज्जनो,
तिनं अधिक आपलं मुख मोठं केलं. हनुमंतरायांनी आपलं शरीर मोठं करण्याचा विचार केला, पण हनुमंतरायाच्या मनात विचार आला की आपण जर आपलं अधिक शरीर मोठं केलं तर आपले चरण राम प्रभूच्या जवळ जाऊन पोहोचतील आणि हा अधर्म होईल. हनुमंतरायांनी एकदम छोटं शरीर केलं, सुरसेच्या मुखात गेलेत आणि पुन्हा परत बाहेर निघाले. सुरसा प्रसन्न होते आहे. सुरसा प्रसन्न झालीत, म्हटले वा, माझा आशीर्वाद आहे, राम कार्य तू पूर्ण करशील. सजनो, भक्तीच्या शोधाकरता निघालेल्या साधकांनी आपलं भजन वाढवावं. हनुमंतराय आकाशातून आलेल्या संकटातून मुक्त झालेत. पुढे प्रवास सुरू आहे. उल्लंघ सिंधू सलीलम सलीलम उल्लंघ सिंधू सलीलम. दुसरं विघ्न आलं, ते विघ्न पाण्यातलं आहे. बस, पाण्यातलं ते विघ्न आहे आणि त्यामध्ये सिंही नावाची राक्षसीन जलातून बाहेर आली. जेव्हा जलातून बाहेर आलीत आणि तिनं काय केलं, हनुमंतरायाची सावली पकडली. जशी सावली पकडली, हनुमंतरायाची गती फुटली. पुढे जाता येत नाही. हनुमंतराय विचार करतात, अरे मला कोणी पकडलं. खाली दृष्टी घालतायत. ओ हनुमानजी, हनुमानजी, असं करा जरा, असे हाताला मोकळे, तुमचा प्रवास आहे तो. आणि त्या ठिकाणी ती सिंही एक अशी राक्षसीन आहे. ती सिंहीण आकाशात उडणारे जे पक्षी आहेत त्यांची सावली पकडून त्यांना मुखात घेते. या सिंहीण राक्षसींचा आहार पाण्यातले मासे नव्हते, जलचर प्राणी नव्हते, तर आकाशात उडणारे जे प्राणी आहेत त्यांना पकडून खात होते. ही सिंही नावाची राक्षसीन ईर्षेचं प्रतीक आहे. ईर्षा. जी ईर्षा प्रत्येकाच्या जीवनामध्ये राहते आणि ती ईर्षा काय काम करते. ईर्षेला आपल्यापेक्षा खाली असलेली माणसं त्यांची ती ईर्षा करत नाही, त्यांचा द्वेष ती करत नाही, तर ती ईर्षा आपल्यापेक्षा प्रगती करणाऱ्या लोकांची ईर्षा करते. सिंही नावाची राक्षसीन हनुमंतरायाला पकडते आहे आणि हनुमंतरायाला पकडल्यानंतर हनुमंतरायांनी खाली पाहिलं आणि एक बुक्की मारली त्या सिंहीला. एक मुष्टी प्रहार केला आणि एका मुष्टीच्या प्रहाराने ती सिंही मरण पावली. ईर्षेला जिवंत सोडायचं नसते, ईर्षेवर प्रहार करायचं असते. ईर्षा मरण पावली. आता पुढे प्रवास सुरू झाला. उल्लंघ सिंधू सलीलम सलीलम उल्लंघ सिंधू सलीलम सलीलम उल्लंघ सिंधू सलीलम सलीलम उल्लंघ सिंधू सलीलम. आता हनुमानजी स्नेहीला संपवून एकदम लंकेमध्ये येऊन प्रवेश करतायत. एका उंच अशा टेकड्यावर जाऊन बसलेत आणि पाहतात लंका. कसा प्रवेश करावा, कसं जावं आतमध्ये, असा विचार करतात आणि मनात विचार आला, चला आपण मच्छरा एवढं आपलं शरीर करायचं आणि लंकेमध्ये प्रवेश करायचा. मसक समान रूप कपीधारी, एकदम मच्छर सारखे हनुमंतराय झालेत. आणि लंकिनी चलेऊ सुमरई नरहारी. त्या ठिकाणी लंकेची अशी व्यवस्था आहे, जो प्रवेशद्वार आहे समुद्राकडून जो उघडतो आहे त्या प्रवेशद्वारावर लंकिनी नावाची राक्षसीन आहे. तिसरा संकट. हनुमंतरायांनी छोटं रूप घेतलं मच्छर सारखे आणि आत जाण्याचा प्रयत्न करत आहे. या लंकिनीनं हनुमंतराला पकडलं आणि ती लंकिनी सांगते, ए चोरा, लंकिनी इथं हजर असताना तू आत कसा चालला. रावणाने माझी निवड केली, या लंकेमध्ये येणारे चोर हे माझं खाद्य आहे, चल माझ्या पोटात जा. ज्यावेळी या लंकिनीनं
हनुमंतरायाला चोर म्हटलं. हनुमंतरायाला मोठा राग आला. हनुमंतराय एक बुक्की मारतात त्या लंकिनीला. एका बुक्कीमध्ये रक्त ओकत खाली पडले. आणि हनुमंतराय म्हणतात, मला चोर म्हणतेस आणि चोर तुझं खाद्य आहे असं तू म्हणतेस. सर्वात मोठा चोर या लंकेमध्ये बसलेला आहे. तुझा स्वामी रावण हा सर्वात मोठा चोर आहे. या चोराने माझ्या स्वामीची धर्मपत्नी मा जानकीचं अपहरण केलेलं आहे. महाराज, ज्यावेळी लंकिनीला मुष्टीचा प्रहार केला, ती रक्त ओकत खाली पडली, शुद्धीवर आली. तिच्या लक्षात आलं, अरे रामदूत आहे. चरणावर डोकं ठेवलं हनुमंतरायाच्या. म्हणते आहे, हनुमानजी मुझे क्षमा करे. लक्षात आलं, ब्रह्मदेवाला लंकिनीनं विचारलं होतं की या रावणाचा अंत केव्हा होईल. त्यावेळी ब्रह्मदेवाने सांगितलं होतं, ज्यावेळी एक वानर लंकेमध्ये येईल आणि तुला मुष्टीचा प्रहार करून तू रक्त ओकत खाली पडशील, तेव्हा समजावं की हा रावण आता जास्त दिवस जिवंत राहणार नाही. सजनो, हनुमंतराय आता लंकेमध्ये प्रवेश करत आहेत. लंकेमध्ये प्रवेश करतायत आणि प्रवेश केल्यानंतर लंकेची शोभा पाहतात. लंकेची शोभा काय आहे तर त्या लंकेमध्ये घर दिसले नाही. हनुमंतरायाला मंदिरं दिसली. मंदिर मंदिर प्रति करी शोभा शोभा देख जहत अगणित जोधा. सर्व मंदिर आहेत, त्या ठिकाणची घरं मंदिरासारखी आहेत. महाराज, हनुमंतराय विचार करतात, रावणाची नगरी, निशाचराची नगरी, या ठिकाणी मंदिर कसे काय. आणि हनुमंतराय प्रवेश करतात आतमध्ये. त्या ठिकाणी दिसते काय तर त्या मंदिरासारख्या दिसणाऱ्या घरामध्ये अनेक नर्तक्या नर्तन करत आहेत आणि अनेक राक्षस मदिरापान करत आहेत. आणि असं चित्र हनुमंतरायांनी पाहिलं. हनुमंतराय एकदम बाहेर आले. हनुमंतरायाला रावणाची मानसिकता कळली. अरे, हे घर दिसण्यास पुरतेच, या ठिकाणी दिसण्यापुरते मंदिरासारखे आहेत, पण काही अर्थ नाही. आतमध्ये मात्र भोग आणि विलास आहे. सजनो, आपलं घर दिसायला मंदिरासारखं नसावं, असायला मंदिरासारखं असावं, हे लक्षात घ्या. आपण आपल्या घराला मंदिरासारखं लोकांना दाखवू नका. तसं आपलं घर असू नये. आपलं घर मंदिरासारखं असावं, दिसावं नाही. आणि त्याच लंकेमध्ये एक घर जे पाहिलं हनुमंतरायांनी, ते दिसायला घर होतं. विचार करतात की हे तर दिसायला घर आहे, कोणाचं घर आहे. जाऊन पाहतात तर त्या ठिकाणी भिंतीवर रामधनुष्यची आकृती काढलेली आहे. तुळशी वृंदावन आहे. हनुमंतराय त्या घराच्या जवळ दरवाजावर जाऊन उभे झाले आणि त्या ठिकाणी त्यांनी काय ऐकलं. राम राम तेहि सुमिरन कीना, हृदय हर्ष कपि सज्जन कीना. राम राम तेहि सुमिरन कीना, हृदय हर्ष कपि सज्जन कीना. यही सन हटी करी हई पहचानी, साधु ते होई कारज हानि. राम सिया राम, सिया राम जय जय राम. राम सिया राम, सिया राम जय जय राम. राम सिया राम, सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. राम राम तही सुमिरन किन्ना, हृदय हरण कपी सज्जन चिन्ह. ते घर होतं बिभीषणाचं. बिभीषण उठलेत आणि राम रामाचं चिंतन करतायत. हनुमंतरायांनी विचार केला, या लंकेमध्ये सज्जन कसा काय. अरे, एक घर सज्जनाचं सापडलं. नाचायला लागले हनुमंतराय, वा रे वा. आणि त्या ठिकाणी विभीषण बाहेर येतात
हनुमंतरायांनी रूप बदललेलं आहे. दोघांचा परिचय होत असताना सुग्रीव हनुमंतराय विचारतात, आपण कोण, आपला परिचय द्या. म्हटले मी विभीषण. हो हो महाराज, आपण विभीषण. हा रावणाचा भाऊ विभीषण. प्रश्न केला. हनुमंतराय आता आपल्या मूळ रूपामध्ये आलेले आहेत आणि सांगितलं मी रामाचा दूत हनुमान. आनंद झाला सुग्रीवा विभीषणाला. आणि हनुमंतरायांनी प्रश्न केला, ही निशाचराची नगरी आणि या निशाचराच्या नगरीमध्ये आपण सज्जन, हे कसं काय. विभीषण हनुमंतरायाच्या समोर खेद व्यक्त करतायत. म्हणतायत, हनुमानजी काय सांगू, जशी 32 दातामध्ये जीभ राहते तसा मी या लंकेमध्ये राहतो. सुनहु पवन सुत बिनती रहनी हमारी. सुनहु पवन सुत रहनी हमारी. जिमि दसननी महु जीभ विचारी. जिमि दसननी महु जीभ विचारी. तात कबहु मोहि जानी अनाथा. करी हई कृपा भानु कुलनाथा. तामस तना कछु साधन नाही. प्रीति न पदा सरोज मन माही. अब मोहि भरसो हनुमंता. बिनु हरि कृपा मिलही नहीं संता. सुनहु पवन सुत रहनी हमारी. जिमि दसननी महु जीभ विचारी. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम. हनुमानजी 32 दातांमध्ये जशी जीभ राहते तसा मी राहतो. हनुमंतराला खूप आनंद झाला. वाह विभीषणजी, क्या बात कही आपने, वाह. विभीषणाला मोठं आश्चर्य वाटलं. अरे माझं दुःख मी तुमच्या समोर प्रकट करतोय, तुम्हाला आनंद होतोय. हनुमानजी स्पष्ट करतात, विभीषणजी मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. दात आधी पडतात का जीभ पडते. म्हटले जीभ पडत नाही, दात पडतात. बस म्हटले, या निशाचर नगरी मधले जितके काही राक्षस आहेत ज्यांना मी दाताची उपमा दिली ते आता संपणार. आणि आपण जीभ आहात, अर्थात आपण न संपणारे आहात. सज्जन हो, आपल्या मुखामध्ये जे दात आपल्याला प्राप्त मिळाले ते दात जन्माला आल्यानंतर आपल्याला ते प्राप्त होतात. जीभ मात्र जन्माला आपण येतो, सोबत घेऊन येतो जीभेला. पण दाताचं तसं नाही, दात उशिरा येतात आणि आधी पडतात. विभीषणाच्या लक्षात आलं की या ठिकाणी आपण अक्षय रामप्रभू आपल्याला करतील आणि आनंद झाला. म्हटले मला सीतेचं दर्शन घ्यायचं आहे. विभीषणाला पत्ता विचारला. विभीषण म्हटले सीता अशोक वाटिकेमध्ये आहे. पहा, सीता हे भक्तीचं प्रतीक आहे सज्जन. आणि विभीषण हा एक भक्तच आहे, साधक आहे. पण या साधकाला भक्तीचं दर्शन झालं नव्हतं. कुठपर्यंत, जिथपर्यंत हनुमंतराय रूपी संत यांची भेट झाली नाही तिथपर्यंत भक्तीपर्यंत विभीषण पोहोचले नव्हते. पण आज हनुमंतरायासारख्या संतांची भेट झाली आणि भक्तीचं दर्शन आज विभीषणालाही होते. सीता हे शांतीचं प्रतीक आहे, भक्तीचं प्रतीक आहे. हनुमंतराय आता जानकीच्या भेटीकरिता जाणार आहेत आणि अशोक वाटिकेमध्ये काय प्रकार होईल त्याचा विचार आपण करणार आहोत. तो विचार आपण उद्याला या ठिकाणी पाहणार आहोत. उद्या आपल्या कथेचा 7वा दिवस आहे आणि उद्याला आपल्याला लंकाकांडातून, सुंदरकांडातून युद्धकांडामध्ये जायचं आहे, लंकाकांडामध्ये जायचं आहे आणि आपलं रामकथा या ठिकाणी उद्या पूर्ण करायची आहे. उद्या
या ठिकाणी सुंदर प्रसंग आपण पाहणार आहोत। त्यामध्ये अंगद आणि रावणाची भेट, हनुमंत आणि रावणाची भेट आणि लंका दहन आपण उद्या या ठिकाणी पाहणार आहोत। त्याचप्रमाणे राम, लक्ष्मण आणि समस्त वानर सेना समुद्रावर सेतू बांधणार आहेत। त्या सेतूचं दर्शन आपल्याला या ठिकाणी होणार आहे आणि त्यामध्येच उद्या राम रावणाचं युद्धही या ठिकाणी आपण पाहणार आहोत, कथेच्याही माध्यमातून पाहणार आहोत आणि सुंदर झाकीच्या माध्यमातूनही या ठिकाणी पाहणार आहोत आणि रामकथेचा राहिलेला आनंद आपण या ठिकाणी घेणार आहोत। सजनो, उद्याला आपली कथा 1 वाजता सुरू होईल आणि मला असं वाटते दिंडीचे आयोजन असते आहे ना की 5ला म्हणून आपण 1 तास आधी आपली कथा या ठिकाणी पूर्ण करणार आहोत। त्यानंतर दिंडी या ठिकाणी राहील, आपण दिंडीमध्येही सहभागी व्हावं आणि दिंडीचाही आनंद या ठिकाणी आपण घ्यावा। आपल्या सर्वांना व्यासपीठावर मी ही विनंती करतो आहे, आपल्या घराच्या जवळून रामायण रामचरितमानस हा ग्रंथ आपल्या घरापुढून जाणार आहे। आपण पालखीचं पूजन करा, ग्रंथाचं पूजन करा, आपल्या घरासमोर रांगोळ्या काढा, दिवे लावा आणि रामप्रभूचं स्वागत आपण त्या ठिकाणी करावं अशी आपल्या सर्वांना माझी विनंती आहे। आजची सेवा या ठिकाणी विराम घेते आहे, विश्राम घेते आहे आणि आता या ठिकाणी आरती होईल। आरतीचे यजमान त्यांनी कृपया समोर यावं आणि आरत्या लावाव्यात। आरती या ठिकाणी होणार आहे, सर्वांनी प्रसाद घेऊन जावा। रामचंद्र भगवान की भज मन राम, चरण सुखदाई, भजो मन राम चरण